आज साडी घरीच ड्राय क्लिनिंग केली, ते पण 5 रुपयामध्ये आणि रिझल्ट बघून तर तुम्ही सुद्धा शॉक व्हाल. आपल्याकडे इतक्या महागड्या साड्या असतात, पण प्रत्येक वेळी ड्राय क्लिनिंगला बाहेर देणं खूपच खर्चिक होतं आणि नॉर्मली घरी साबणाने वॉश केलं तर त्याची शाईन जायला लागते आणि एकदम डल दिसायला लागतात. आणि म्हणूनच आज आम्ही घरीच नॅचरली रिठा वापरून साडी क्लीन करून बघतोय खरंच रिझल्ट येतोय का. तर सगळ्यात आधी घेतले 4 ते 5 रिठा आणि त्याला मी 2 तास भिजत ठेवलं. त्यानंतर ही साडी नॉर्मल थंड पाण्यामध्ये 10 मिनिटं भिजत ठेवली. 2 तासानंतर रिठा फोडून घेतल्या आणि बिया काढल्या आणि मिक्सरमधून छान बारीक करून घेतलं आणि थोड्याशा पाण्यात घालून गॅसवरती उकळायला ठेवलं. या रिठा मला किराणा स्टोअरमध्ये मिळाल्या आणि तुम्हाला या आयुर्वेदिक औषध दुकानात पण सहज मिळतील. रिठा उकळायला लागल्यावर त्याचा असा फेस व्हायला सुरू झालेला आणि त्यानंतर तेच पाणी टपामध्ये थोडंसं पाणी घेऊन त्यामध्ये मिक्स केलं आणि एवढा फेस झाला की कळतच नव्हतं की रिठा घातलाय की निरमा. आणि आमचा हा पराक्रम बघून आईला सुद्धा आठवलं की त्यांच्या वेळी साबणाऐवजी झाडाखाली पडलेला रिठा गोळा करून तेव्हा कपडे धुवायचे. काश थोडं आधी आठवलं असतं तर एवढे ड्रायक्लिंगचे पैसे नसते वाया गेले. एनिवे त्यानंतर यामध्ये साडी भिजत घातली आणि थोडा फॉलचा पोर्शन ब्रशने क्लीन करून घेतला. बऱ्यापैकी फॉलच जास्त घाण होत असतो. आणि त्यानंतर 10 मिनिटे असंच रिठाच्या पाण्यामध्ये भिजत ठेवली. त्यानंतर साडी पाण्यातून बाहेर काढली आणि हे इतकं काळं काळं पाणी झालेलं, हे अजिबात साडीचा कलर नाहीये, ही फक्त घाण आहे. आणि या साडीचा कलर नाही गेला, पण मे बी सिल्कच्या साड्यांचा कलर जाऊ शकतो, जे की नॉर्मल आहे. आणि साडी इतकी स्वच्छ झाली आहे, शिवाय या साडीला इतकी चमक येईल असं मला वाटलंच नव्हतं. त्यानंतर साडीला या स्वच्छ पाण्यातून काढून घेतलं आणि तसंच नितळत ठेवलं आणि पिळलं नाही, कारण नंतर साडी खूप चुरगळते आणि इस्त्री करताना खूप त्रास होतो. त्यामुळे पाणी नितळल्यानंतर अशीच साडी वाळत घातली आणि तुम्ही ही चमक बघू शकता. इतकी स्वच्छ झाली आहे साडी, मी इमॅजिनच नव्हतं केलं. आणि आधी उगाचच ड्राय क्लिनिंगला एवढे पैसे वाया गेले. अशा पद्धतीने पण ड्राय क्लिनिंग होऊ शकतं. आय मीन वाव, जस्ट लुक ॲट द शाईन. तुम्ही सुद्धा ही मेथड नक्की ट्राय करून बघा आणि सिरियसली वर्थ इट आहे.